अपूर्वा एक तरुण आणि बुद्धिमान लेखिका. मुंबईच्या गजबजलेल्या शहरात एका साध्या शांत 2 BHK फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. तिचं जगणं इतरांपेक्षा खूप वेगळं होतं. तिच्या आयुष्यात तिला जवळचं असं कोणीच नव्हतं, पण तिला त्याची कधीच खंत वाटली नाही. तिचं आयुष्य फक्त 2 गोष्टींनी व्यापलेलं होतं, तिचं लेखन आणि तिच्या मनात येणाऱ्या कल्पना. अपूर्वाला नेहमी वाटायचं की ती तिच्या कल्पनांशी एक जिवंत संवाद साधते. तिच्या कथेतलं पात्र जणू तिच्याशी बोलत, वाद घालत. लेखन करताना ती स्वतःला पूर्णपणे विसरून जात असे. तिच्या भोवतालचं गजबजलेलं शहर, ट्रॅफिकचा गोंगाट किंवा आसपासच्या लोकांचं अस्तित्वही तिला जाणवत नसे. तिचं जगणं साधं आणि एकाकी होतं. इतरांना जरी हे अनोखं वाटत असलं तरी अपूर्वासाठी तेच तिच्या आयुष्याचं केंद्र होतं. पण गेल्या काही आठवड्यांपासून तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता घर करू लागली होती. तिचं स्वतःचंच घर, जे नेहमी तिला शांत वाटायचं, ते आता थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं. तिच्या खोलीमध्ये एक मोठा जुनाट आरसा होता, जो तिने काही महिन्यांपूर्वीच आणला होता. कधी लिहिण्याच्या ओघात तिची नजर आरशाकडे वळली की तो आरसा स्वतःकडे आकर्षित करत असल्याचा भास होऊन तिच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण व्हायची. त्या आरशातलं तिचं प्रतिबिंब अगदी नेहमीसारखं दिसायचं, पण तरी काहीतरी वेगळं जाणवायचं. तिच्या डोळ्यांमध्ये नजर खिळवून पाहणारं ते प्रतिबिंब, ते तिचं स्वतःचं नाहीये असं तिला मधून मधून वाटायचं. त्या डोळ्यांमध्ये एक विचित्र स्थिरता होती. काही वेळा तर तिला असं वाटायचं की ते डोळे तिच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण करतायत. सुरुवातीला तिला वाटलं की हा सगळा तिच्या मनाचा खेळ आहे आणि ती उगाच स्वतःला त्रास करून घेतेय. पण हळूहळू ही भावना तीव्र होत चालली होती आणि तिच्या मनावरचं ओझं वाढतच चाललं होतं. या भावनांचा परिणाम आता तर तिच्या आरोग्यावरही दिसू लागला होता. ती दिवसेंदिवस अधिकच अशक्त, अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होत चालली होती. आता तर ही भावना इतकी वाढली होती की आरशासमोर उभं राहणंही तिला त्रासदायक वाटू लागलं होतं. ती स्वतःच्याच प्रतिबिंबापासून टाळाटाळ करू लागली होती. पण तरी सुद्धा कधी कधी तिचं मन कोणत्या तरी अनामिक शक्तीने भारून तिला आरशाजवळ ओढून नेत असे. जणू त्या आरशात काहीतरी सापडेल असं वाटत होतं. काहीतरी वेगळं, काहीतरी गूढ, जे तिच्या आयुष्याचं रहस्य उलगडू शकत होतं. आरशाच्या त्या गूढ डोळ्यांनी तिच्या आयुष्याची दिशा बदलणार होती हे तिला अजून माहीत नव्हतं. असं काय होतं त्या आरशात की कोणती तरी अनामिक शक्ती आरशाद्वारे तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होती? की हा सगळा फक्त तिच्या मनाचा खेळ होता? ते नुसतंच प्रतिबिंब होतं की आणखी काहीतरी? पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. आणि ही कथा आवडली असेल तर टेल ट्रेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच भन्नाट कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.